सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नारूर गावात दर 1 वर्ष आड होणाऱ्या खापरा उत्सवाला आम्ही तब्बल 12 वर्षांनी गेलो होतो. दूरवर वाजणाऱ्या ढोलांचा आवाज हळूहळू वाढत गेला आणि खापरा देवाच्या आगमनाची चाहूल आम्हाला लागली. ढोलांच्या आवाजात आणि भाविकांच्या आरोळ्यामध्ये कापऱ्याचे महालक्ष्मी मंदिराच्या पटांगणात आगमन झालं. देवाच्या मागे आबालवृद्ध तरुण तरुणी विशिष्ट आवाज करून धावत होते व देवाला प्रोत्साहन देत होते. खापरा उत्सव हा 2 दिवस चालतो. पहिल्या दिवशी रात्री, दुसऱ्या दिवशी दुपारी आणि तिसऱ्या दिवशी रात्री हा उत्सव होतो. यावर्षी रात्रीच्या वेळी हा खापरा उत्सव आम्ही अनुभवला. रात्रीच्या वेळी भर पावसात कापऱ्याचा हा खेळ रंगला होता. मी नारूर गावाचाच रहिवासी, पण रात्रीचा उत्सव पाहण्याची ही आमची पहिलीच वेळ होती. दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या उत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते, मात्र रात्रीचा खापरा पाहण्याची मजा काही वेगळीच असते. खापऱ्याचा संचार ज्या व्यक्तीवर होतो ती व्यक्ती धावत असते, मध्येच गिरक्या घेत असते, फिरत असते, हातात चाकू असतो, चाकू म्हणजे सुरी असते आणि त्याला सावरण्यासाठी अनेक लोक असतात. ढाल घेऊन सुरीचे वार ते ढालीवर घेत असतात. या उत्सवाला अनेक शहरातून आणि अनेक जिल्ह्यातून, गोव्यातून सुद्धा मोठी गर्दी होते. या उत्सवामध्ये काय रहस्य आहे, काय पौराणिक कथा दडलेली आहे, तसेच तुळसशास्त्री देव जयतीर आणि खापरा देव याचा काय संबंध आहे, याची सविस्तर कथा व व्हिडिओ मी लवकरच आपणासमोर आणणार आहे. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद.